भिवंडी तालुका ग्राम पंचायत कुकसे के सरपंच पद की अवधि पूरी होने के बाद खाली हुए पद के लिए रविवार 17 अगस्त 2025 को दोपहर 12 बजे ग्राम पंचायत कार्यालय कुकसे में भिवंडी पंचायत समिति विस्तार अधिकारी अरुण बड़गुजर और ग्राम पंचायत अधिकारी भास्कर हनुमंत गुडे की विशेष उपस्थिति में सरपंच पद के लिए चुनाव संपन्न हुआ। उक्त चुनाव में नवनिर्वाचित सरपंच पद के लिए योगिता उत्तम पारदी का एकमात्र नामांकन पत्र दाखिल होने के कारण उन्हें निर्विरोध सरपंच घोषित किया गया। उनके निर्वाचित होने की घोषणा होते ही आतिशबाजी के साथ उनका भव्य स्वागत किया गया। इस अवसर पर बड़ी संख्या में ग्रामीणों, रिश्तेदारों और मित्रों के साथ भिवंडी ग्रामीण विधायक शांताराम मोरे, पंडित पाटिल, भाजपा भिवंडी तालुका पूर्व मंडल श्रीकांत गायकर, विभिन्न गणमान्य व्यक्तियों, सामाजिक कार्यकर्ताओं, मित्रों, रिश्तेदारों के साथ साथ ग्राम पंचायत उपसरपंच संगीता राजू माने, तुकाराम रामचंद्र फिरंगने, जागृति सुभाष मागे, नीलेश पांडुरंग देसले और पूर्व सरपंच, उपसरपंच सदस्यों ने नवनिर्वाचित सरपंच योगिता उत्तम पारदी को उनके निवास पर पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया। जाम्बुलपाड़ा कार्यक्रम का संचालन भी राजेंद्र पाटिल ने किया। दिनांक 17/8/2025 रोजी ग्रामपंचायत कुकसे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केलेली होती। मान्य तहसीलदार साहेब यांच्या दिनांक 12/8/2025 रोजीच्या आदेशाने माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्या अनुषंगाने अजेंडा प्रसिद्ध करण्यात आलेला होता। आज दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:25 सौ योगिता उत्तम पारदी यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले। त्याच्यावर अनुमोदक म्हणून निलेश पांडुरंग देसले यांची स्वाक्षरी आहे। सदर नामनिर्देशन पत्र छाननी केली असता सोबत लावलेल्या कागदपत्रानुसार सदरचे नामनिर्देशन पत्र हे मी वैध ठरवले। सदरच्या आजच्या विशेष सभेस 5 पैकी मान्य 4 सदस्य उपस्थित होते। कोरम पूर्ण झाल्यानंतर विशेष सभेस सुरुवात करण्यात आली। सौ योगिता उत्तम पारदी यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले असल्यामुळे मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बड़गुजर असे जाहीर करतो की सौ योगिता उत्तम पारदी यांची ग्रुप ग्रामपंचायत कुकसे येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे जाहीर करतो। त्यांचे खूप खूप अभिनंदन, त्यांना पुढे वाटचाल खूप खूप शुभेच्छा। मान्य सदस्यांचे आभार मानून आजची विशेष सभा संपली। सर्व ग्रामस्थ, सर्व पत्रकार बंधू यांचे आभार। कुकसे ग्रामपंचायत सरपंच, सरपंचाची आज या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे। मागील सरपंच तुकारामजी मागे सरपंच होते, त्यांचा राजीनामा दिल्याच्या नंतर आता योगिता उत्तम पारदी यांना बिनविरोध सरपंच म्हणून या ठिकाणी सर्वांनी सदस्यांनी निवडून दिलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। कुकसे ग्रामपंचायत म्हणाली की सर्व आपसात सरपंच, उपसरपंच यांची नेहमीच आपण निवडणूक बघितलेला आहे। त्याचप्रमाणे आजही त्यांनी जो ठरलेला असतो नेहमीप्रमाणे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी योगिताताई यांना सरपंच पदाची जी निवडणूक आहे ती निवडून दिलेली आहे। गावचा विकास म्हणजे या ग्रामपंचायतीमध्ये खूप गावं आहेत, 5-6 गावं आहेत, 7 गावं आहेत आणि एवढी मोठी ग्रामपंचायत असताना सुद्धा ह्या ग्रामपंचायतचा इतिहास आहे की प्रत्येक मी बरं जेव्हा सरपंच उपसरपंच निवड असते त्यावेळेला मी या ग्रामपंचायतीमध्ये येत असतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो आणि पुढील वाटचालीसही शुभेच्छा देत असतो। आणि यांचा इतिहास आहे की जे ठरलेलं असतं, थोडासा कालावधी मागे पुढे होतो पण ठरलेलं असतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी ही निवड होत असते। मी पूर्ण कुकसा ग्रामपंचायत आणि संपूर्ण 7 गाव यांना मी मनापासून शुभेच्छा देईन की असंच आपलं पुढचं राजकारण असंच चालू ठेवा। खूप चांगलं काम करतायत सर्व सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य कमिटी खूप चांगलं काम करत असतात, म्हणून पुन्हा पुन्हा या लोकांना या ठिकाणी निवडून देत असतात आणि चांगलं काम या ग्रामपंचायतमध्ये करत असतात। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देईल की असंच आपण चांगलं काम करा। आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला लोक चांगले बोलले पाहिजेत, आपलं काम चांगलं पाहिजे
काही मदत लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एवढंच बोलतो.